हरिओम. वंदना आवटी. हे समता कॉलनीतलं राम मंदिर आहे, श्रीराम मंदिर. आणि इथे माऊलींची कथाची आज समाप्ती आहे. असं छान सजवलंय, सुंदर रांगोळ्या घातले. आता माऊलींची कथा लवकर सुरू होईल. जय श्रीराम. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी. सर काय इकडे इकडे सर. देवकी नंदन गोपाला. इकडे या घर जागा इकडे या. गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमन हरि गोविंद बोलो राधा गोविंद बोलो गोपाल बोलो गोविंद बोलो राधा रमन हरि गोविंद बोलो गोपाल बोलो. वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसंहारणं वालीनिर्जनं समुद्रतरणं लङ्कापुरीरावणं वज्राग्रावणं कुम्भकर्णवर्णं एतद्धि रामायणं. सिया जय. तुझे श्रीराम तवराज तुझे श्रीराम तवराज मंदिरी शतके याद केली वनवासी तू सख्या. तवराज मंदिरी रे. पण त्यांना 15,175 श्लोक सापडले. 18,000पैकी कमी जास्त त्याच्यात 33,000 श्लोक असे तयार झाले तिकडे. तेव्हा प्रकाशक संस्था नव्हत्या ना. तर अशा प्रकारे हे भागवत आपल्याला भागवताचं वैशिष्ट्य असं की भागवताला मुहूर्त लागत आहे. 365 दिवस ते कुठेतरी गायला जातं. वर्षभर कुठेतरी गायला जातं. भागवत घरी वाचतात आहे का नाना प्रकारचे भागवताचे लहान मोठी पुस्तकं निघालेली आहे. परदेशामध्ये जिथे माझा हिंदू माणूस आहे तिथे भागवत लागलेलंच असतं. पण रामायणाचं तसं नाही. रामायण केवळ रामाच्या नवरात्रातच गायला जातं. भौतिक वापर करतो. आता ज्यांना आवड आहे थायलंड सारख्या बालीसारख्या देशामध्ये वर्षभर रामायण टीव्हीवर आणि रेडिओवर चालू असतं. आमच्या देशात हिंदू 80% असून नाही खायला. तर आपले जयचंद सगळे जन्माला येते. त्या जयचंदांचं मन बदलण्याची ताकद तुमच्या माझ्या उपासनेमध्ये या याच्यामध्ये परीक्षिताला त्यांनी परीक्षितीला चिरंजीव केलं नाही. शुक महाराजांनी त्याला सांगितलं केलं काय मग तो म्हणून गेला. मग केलं मरणाची भीती. शास्त्र कशासाठी आपल्याला इथे मरणाची भीती घे. मरण सगळेच हा काय मृत्यू रोग आहे. कोणी आज गेलं कोणी उद्या राहणार. कोणीच नाही. रामचंद्रही आले गेले काय म्हणजे औषधी पडाले सगळे शहर आले आणि गेले. परंतु भीती त्याची या भीतीमुळे आपलं जीवन चांगलं जगता येते. मरणाची भीती सगळ्यांना असते. आमच्या एकनाथ महाराजांची गोष्ट सांगायची राहून गेलेली. एकनाथ महाराज थोडक्यामध्ये भागवताचं
कोणी चिरंजीव होत नाही, आपण आणि कोणी अमर होत नाही. मनाची भीती निघून जाते की मला मरायचं आहे कारण जास्त जन्म कसं ते दिलेच आहे. आणि घटिका ऐकलं जसे परिभ्रमिका पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशेनम, ही घटिका यंत्र तैसे परिभ्रमिका आमचे माऊली म्हणते. घटाय जसं पुन्हा पुन्हा तेच टाके आपण जातं, तशा प्रकारे जन्ममृत्यूचा असतो. त्याच्यामुळे मी आता जन्माला आला पण मरणार आहेच ते आपल्याला माहितीच नाही. ते संत सांगत असतात की आपण मरणार आहोत. म्हणजे गरुड महाराज होते, आता त्यांनी स्वतः बोलताना जग त्याच्या पोटी त्याला हृदय तर मी कृष्ण मोठा किती सांगावं होती. असा या जगात मोठा जग आहे, अशा रूपात विष्णूला तो आपल्या खांद्यावर घेतो. त्या गरुडाची आई आजारी पडली की आपण काम करत गोष्ट माहिती तिची, आणि ती आजारी पडल्यानंतर सगळे भेटायला मोठ्या माणसाला भेटायला मंत्री संती सगळे भेटायला लागले आईला. गरुड तसा म्हणतो आईला प्रेम आहे त्याचं, आई एवढा त्या दिवशी भेटायचं त्या दिवशी मला सांगते. आता दिवशी मला मोठे नक्की पाहिजे ना, म्हणजे भेटायला आले. त्यांनी सांगितलं असं काही एवढ्याच मला भेटायला आले असं का. त्यांनी काय केलं, एवढ्याच आले हसले, मावशीकडे बघून हसले ते एवढ्यात. तर मला काय केलं एवढ्याच काय बोलले काही म्हणायचं तुला हसले म्हणजे चालले. तर असं का म्हणे, म्हणून त्यांनी काय केलं, चल म्हणे कुठे बायचं मी बायचं. त्यांनी आईला खांद्यावर ठेवलं, जसं विष्णूला मांडतात तसं आईला खांद्यावर ठेवलं. झूम चालला गरुड भरारी गरुडाची भरारी सर्व मोकळे साजे शूरत वगैरे माझ्या मुलांची भेटतात. शूरत वगैरे गजराज जगती गाजे. अशा प्रकारे गरुडाची भरारी घेऊन तर चालले हिमालयामध्ये पोचले. ते कुठे कन्याकुमारीला, तिथून ते हिमालयाला पोचले. हिमालयाला पोचले तिथे थंडी, वंशाच्या खाली 40 माऊलीला म्हातारी बाई काय म्हणतात ते आजारी, ती लहान ठेवलं आणि तुम्हाला श्वास धरला आणि दिला तेवढ्या तेवढ्या विचार आहे का म्हणे. आणि मी काय हसलो याच्यासाठी की इथं तर मरण बारामतीत लिहिलंय, इथं तर मरण हिमालयात लिहिलंय, इथे इथे कन्याकुमारीला आहे, तिथे कसं जाईल ही, हा माझा प्रश्न होता म्हणून हसलो होतो. म्हणजे मी बरं झालं तुम्हाला सांगतो आई बिचारा भेटायला गेला, आईला आवाज करायसाठी घेऊन गेला होता. पण आपल्या काय दैवला सुट्टी करतात मुसलमानपुराचा मराठी आपल्याला नाही माहित, आपण काम करत नाही समजलं पाहिजे. बिचारा आईला वाचवायला गेला आणि त्यांनीच आईला मारले. तर तुला महाराज तरी तुम्हाला काही त्रास वाटते नाही, माझ्यासाठी उठून काही बसते नाही आणि त्यांना तुम्ही दोन लगावले नाही. आजपासून मी तुमची दिवस लक्ष्मीची पूजा करत नाही, माऊलीची करतात. अरे गौरीची पूजा करतात, दुसरा जन्म होते त्याला बरोबर दुसरी चालली गेल्यावर आता गृहिणी गृह उच्चते. घरात गृहिणी असेल तर शोभा देते ना. घरात गृहिणी असेल तर आमची सुविधा एका गावाला गेली आणि मी नव्हती गावी कुठतरी गेली होती. आमच्या मुलाला मोठ्याला खिचडी खूप आवडते. त्यांनी खिचडी मंडळी एकटा जेवायला होता. किती खिचडी मंडळी तर पेल्याला वास करून त्या पेल्याने 3 पेली खिचडी घातली. ते सगळं उठून ते बाहेर गेलं त्याच्या कुकरच्या. ते कुकर घरात गॅस वगैरे कोणाला असेल आपण जेवायला जाऊ आणि ते सुंदर आणि दुसऱ्या दिवशी घरात नुसता वास होता. संपूर्ण 4 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला 24 तास नाम सुरू करायचं आहे. मी करत नाही, तुम्ही करत नाही, पण आठवण ठेवायची की मला 24 तास रामाचं नाव, माझ्या रामाची आठवण राहिली पाहिजे. 24 तास आता दीर्घ श्वास घ्यायला शिका. पण आपण जो श्वास घेतो केवळ छातीतून घेतो, पोटातून श्वास घ्यायला पाहिजे. 6 महिन्याचं मूल वायड्यात झोपलं असेल त्याचं पोट असं थोडं उडते. आमचा पेटारा कमरा काही होऊ शकत, पोटाचा पेटारा झाला शरीराचा कमरा झाला, ते काय म्हणून आपलं बळजबरी श्वास घ्यावा लागतात. दीर्घ श्वास घेतात, शक्ती वाटते, सगळे रोग निघून जातात. तिसरं म्हणजे तुम्ही दान धर्म करायला शिका, जे जमेल ते वाटायला शिका. कारण 28 तारीख कधी सांगता येईल आणि त्याच्यानंतर आपल्या कुटुंबाला धरून कोणी निवासाला गृह मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे पूजा म्हणजे भगवंताच्या उरात फुलं टाकलं नाही. मनातून कोणाबद्दल वाईट भावना न करणे निष्काळ पूजे. किड्यांनाही अपमान करण्याची तुम्हाला परवानगी नाही. आपण आपल्या सासूचा करतो, नवऱ्याचा करतो, मुलांचा करतो, तो आपल्याला अधिकार दिलेला नाही आहे. देवानी कारण सर्व करते
चिरचिर व्यापून तो वेदनात्मा तशा गुरुला एकची ब्रह्मगड्या त्या एकची ब्रह्माला आपण आता 4 दिवस त्याची पूजा केली. आता त्याच्या बाळाला आपल्याला यशोदेच्या मुखातून ऐकायचे आहे. महत्वाचे हृदयापासून आभार, आयोजकांचे हृदयापासून आभार. माझी व्यक्ती गळा काढतोय तिच्यामुळे योग आला आहे. हा वेदांताचा योग आला आहे. त्या वेदांताचे आभार पुन्हा पुन्हा नमस्कार करते. चुकलं ते सगळं माझं होतं. काही तुम्हाला आवडलं असेल तरी माझ्या भगवंतांनी माझ्या मुखातून बोलवलं आहे. इट्स नॉट माइंड. कृष्णार्पणमस्तु. नमस्कार सर्वांना. जय जय रघुवीर समर्थ श्री रामचंद्र भगवान की जय. भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भारत माता की जय. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. जय श्री राम. जय श्री राम.